हॅलो. आज आपण एका अशा विद्यार्थ्याला भेटणार आहोत की ज्याने एसएससी बोर्ड एक्झाम मध्ये फक्त फर्स्ट क्लासने पास न होता एक डिस्टिंक्शन नंबरने पास झालेला आहे. 90+ हा स्कोर त्याने अचीव केलेला आहे. सो मी वैदेही हाती बिहाफ ऑफ प्रमिला अकॅडमी तुमचा सर्वांचं या इंटरव्ह्यू सेशन मध्ये स्वागत करते. तर आज आपल्या सोबत आहे अथर्व मोरे आणि त्यांचे पेरेंट्स. नमस्कार. तर अथर्व, माझा प्रश्न पहिले तुला असेल की जेव्हा तुला समजलं किंवा जेव्हा तू स्क्रीनवर बघितलंस की तुला 92% मिळाले आहेत तेव्हा तुझी काय रिॲक्शन? मला खूप बरं वाटलं ॲक्च्युली. मी रिझल्ट चेक करतो येतच नव्हता. नंतर माझ्या मित्राकडनं मी बघितलं म्हणजे तो बघत होता, तर त्याने सांगितलं की तो 92% आले. तर माझी बहीण ॲक्च्युली जाम खुश झालेली की ती जास्त खुश झाली. मी 92 बघितलं, मी पण खुश झालेलो जाम. त्या स्क्रीनवरती दिसलं 92. 90च्या वरतीच जाणं खूप हार्ड असतं आणि 92 भेटले खूप बरं वाटलं. तेच मॅडम, तुमच्याकडे मी येईन की तुम्हाला जेव्हा समजलं की तुमच्या मुलाला 92% मिळाले आहे तर तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती? मी तर स्तब्धच झाली. कारण ऐकून आम्हाला तर तेवढा विश्वास नव्हता. सर क्लासेस वगैरे सगळे प्रयत्न करत होते, पण आम्हाला जरा तो चंचल आहे त्यामुळे आम्हाला थोडा डाऊट होता की हा काढत 90च्या पुढे जातोय की नाही. पण जेव्हा ऐकलं तेव्हा एकदमच वेगळंच म्हणजे फिलिंग्स होती. नक्कीच 90+ हा स्कोर करणं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि हे खूप बिग अचिव्हमेंट आहे. सर, तुम्हाला केव्हा समजलं की याला 92% मिळाले आहे? तुमची काय फर्स्ट रिॲक्शन होती? मी पण तिथेच उपस्थित होतो आणि मला खूप आनंद झाला, कारण 90+ मार्क मिळणे म्हणजे पुढच्या करिअरसाठी एक स्टार्ट असतो. तर ते मिळाल्याबद्दल म्हणजे मला खूप आनंद झाला. नक्कीच मुलांना म्हणजे फक्त एसएससी एक्झामचे किंवा रिझल्ट हा फक्त टप्पा नसतो. मुलांना एक आत्मविश्वास मिळतो, एक नवीन कॉन्फिडन्स मिळतो करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी. तर अथर्व, व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटर्जी? स्टडी स्ट्रॅटर्जी तुझी काय होती? किंवा स्कूल, क्लास, देन युअर सेल्फ स्टडी, मग ह्याच्यामध्ये तुझं डेली रुटीन कसं होतं? ॲक्च्युली 6 तास स्कूल असते, तर 6 तास स्कूलमध्ये जेवढं शिकवलं जायचं तेवढं होमवर्क म्हणून करायचो. मग क्लासमध्ये येऊन क्लासेसमध्ये कधी जर 2 to 9 असेल क्लास तर तेवढं बसायचं. मग त्यात ओरल्स झाले, होमवर्क झालं, मॅथ्सचे प्रॅक्टिस झालं, ते होऊन जायचं 2 to 9 मध्ये. त्यानंतर घरी आल्यावरती उरलेलं होमवर्क करून मग व्हायचं. त्याच्यात तेवढ्या टाईममध्ये सगळं व्हायचं, तर त्यात एक्स्ट्रा करायची गरज नव्हती. नक्कीच. मॅडम, मी तुमच्याकडे येईल की प्रमिला अकॅडमी मध्ये येऊन अथर्व मध्ये तुम्हाला काय सुधारणा दिसल्या? कशा प्रकारे त्याची ग्रोथ झाली? नाही, आधी आम्हाला वाटलेलं की तो जसे अदर क्लासमध्ये हे केलेलं त्याप्रमाणे तो ऐकत नव्हता. म्हणजे स्वतःच मला एवढंच करणार, मी एवढंच करणार, एवढं त्याचं हे होतं. पण इथे आल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये स्वतःमध्ये इंटरेस्ट आला. म्हणजे मी हे करायला पाहिजे, हे एवढं व्हायला पाहिजे माझ्या आजच्या दिवसामध्ये. मग त्याने त्याचं स्वतःचं एक टार्गेट बनवून ठेवलेलं, पण आम्हाला कधी बोलायचं नाही आमच्यासमोर की मी हे आज करणार, ते आज करणार. त्याचं त्याने स्वतः एक मनाशी ठरवून ठेवलेलं की हे करणार मी आज. नक्कीच प्रमिला अकॅडमीचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्याची स्टडी स्ट्रॅटर्जी, अभ्यासाचा पॅटर्न यामुळे आपल्या मुलांमध्ये, प्रमिला अकॅडमीमध्ये जॉईन झालेल्या मुलांमध्ये नक्कीच ग्रोथ दिसते. तर अथर्व, तुला माझा एक प्रश्न होता की प्रमिला अकॅडमीचा तुझ्या या जर्नीमध्ये काय रोल होता किंवा तुला कशा प्रकारे मदत झाली आपल्या क्लासची? मी आधी जसं बोलतो तसं सम सॉल्व करून घेणे. क्लासमध्ये सगळे सम जे असतात, जे प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, ते सगळं सॉल्व करून घेतलं जातं. मग पुढे लँग्वेजेससाठी पण सगळं करून जातं, एक्सरसाइजेस वगैरे. आणि वर आपलं सायन्स, मॅथ्स, हिस्ट्री, जॉग्राफीचे आन्सर्स ते लर्न करून घेतले जातात, ज्याने एक्झामसाठी चांगलं येतं. आणि वीकली टेस्ट. येस, तू जसं लँग्वेजेसचं बोललास, तर लँग्वेजेससाठी आपल्या क्लासमध्ये कशा पद्धतीने तयारी करून घेतली जाते ह्याबद्दल जरा सांगशील का? पहिले तर टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण धडे असतात तेवढे सगळे एकदा समजवले जातात, ज्याने स्टोरी समजते त्या पाठची. मग त्यात काय
जे पॅसेज असतो त्या पॅसेजमध्ये आपल्याला रीड करण्याची गरज नसते. आपल्याला जर स्टोरी समजली असेल तर आपण ते फाइंड आउट करू शकतो आन्सर्स त्याप्रमाणे. आणि पाठचे एक्सरसाइजेस जे शॉर्ट नोट्स असतात ते पण आपल्याला करायची गरज नाही पडत, स्टोरीमध्ये समजतं. ओके. आणि व्हॉट अबाउट द रायटिंग स्किल्स? रायटिंग स्किल्स हा लँग्वेजमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो. सो त्याची तयारी आपण कशी करतो? रायटिंग स्किल्सचं झालं तर फॉर्मॅट जो असतो तो दिला जातो आपल्याला. त्यावरती जे टॉपिक्स असतात, जे टॉपिक्स नॉर्मली बोर्ड्सला येतात जास्त करून, ते प्रॅक्टिस करवले जातात, ज्याने की बोर्डसाठी आपल्याला. एक्झॅक्टली. मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारेल की प्रमीला अकॅडमीचा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करू शकता का आमच्यासोबत? मला कारण त्याचं मराठी खूप वीक होतं. मेन जेव्हा त्याला इथे टाकलं, कारण तो 9वीचा पूर्वीपासूनचा विद्यार्थी इकडचा. ओके. मराठी त्याचं खूप म्हणजे ग्रामर त्याचं एवढं व्यवस्थित झालं आणि मेन अक्षर खूप सुधारलं त्याचं. पेपर नो डाऊट त्याने 10वीच्या त्या ह्याच्यामध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये चांगलं अक्षर काढलं असेल म्हणून तेवढं त्या अक्षरावरून पण त्याचे पेपर जास्त निरखून बघितले गेले असेल. पण त्यामुळे मला म्हणजे क्लासेसमध्ये तेवढी मेहनत घेतली त्याच्या ह्याच्यावर, ग्रामरवरती, अक्षरावरती, तर ते ग्रामॅटिकल मिस्टेक व्हायला नाही पाहिजे, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. त्याच्यामुळे हा आता रिझल्ट आहे. नक्कीच मॅडम. सर, तुमचा काय अनुभव होता प्रमीला अकॅडमी बद्दलचा? खूप चांगला अनुभव होता. ऍक्च्युली आम्ही आधी पण त्याला दुसऱ्या क्लासेसमध्ये टाकलेलं. अनेक क्लासेस आम्ही बघितलेले 9वी-10वीसाठी. अनेक क्लासेसमध्ये एकाच वर्गात 40-50 मुलांना ॲडमिशन दिलं जातं. तिथे लिमिटेड मुलांना ॲडमिशन दिलं जातं, त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं जातं. तर खूपच चांगला अनुभव होता. सर, नक्कीच आपली हीच प्रमीला अकॅडमीची ही स्ट्रॅटेजी आहे की आपण फक्त 20 मुलांची बॅच घेतो, जेणेकरून प्रत्येक मुलाकडे आपला पर्सनल अटेन्शन देता येईल, प्रत्येक मुलाचा अभ्यास तितकाच जबाबदारीने, तितक्याच काळजीपूर्वक घेता येईल. आता तू मगाशी बोललास की टेस्ट आपण घेतो, बरोबर? तर मग 10वीच्या हिशोबाने किंवा 10th स्टँडर्डच्या हिशोबाने प्रिलिम्स आपण कंडक्ट करतो. तर आपल्या क्लासमध्ये प्रिलिम्स कशा पद्धतीने घेतल्या जातात? फर्स्ट प्रिलिम आणि सेकंड प्रिलिम 50-50% पोर्शनच येतं, जो की फर्स्ट सेमिस्टरच्या पोर्शनमध्ये असतो. आणि सेकंड हाफचा पोर्शन सेकंड प्रिलिममध्ये कव्हर केला जातो. नंतर बाकीचे जे 5 प्रिलिम असतात टोटलमध्ये, सो बाकीचे 3 प्रिलिम बोलले जातात, त्या 100% पोर्शनवरती केले जातात, ज्याने प्रॅक्टिस होते. अच्छा, मग या 5 प्रिलियम मध्ये तुला कशा प्रकारे मदत मिळाली? माझा ऑलमोस्ट हर प्रिलिममध्ये स्कोर 90च्या बस होता. कारण जेवढा झालेलं अभ्यास तेवढाच त्या ह्याच्यात होता प्रिलिम्समध्ये. सो त्याने जे क्वेश्चन्स होते ते रिपीट होत होते, ज्याने मला समजत होतं की हे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असू शकतात, हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, ते केले मी क्वेश्चन्स, म्हणून त्याचा फायदा झाला. आणि मुळात आपल्या 5 प्रिलियमचा हाच मोटिव्ह आहे की आपण मुलांची रायटिंग स्किल किंवा रायटिंग स्पीड कशी इम्प्रूव्ह होईल याकडे आपण लक्ष देत असतो. तर सर, तुम्हाला विचारू इच्छिते की प्रमीला अकॅडमीची अशी एखादी खास गोष्ट की जी तुम्हाला आवडते, की अशी एखादी गोष्ट? ऍक्च्युली जेच प्रॅक्टिस करून घेतली गेली जी एक्झामसाठी 10वीच्या 5 प्रिलिम्स, त्यामुळे त्याचा भरपूर त्यांना स्कोरिंग करण्यासाठी खूप फायदा झाला. कारण ऍक्च्युली त्याला 70-80च्या दरम्यान त्याच्या मार्क झाले, त्यामुळे ह्या प्रॅक्टिसमुळे त्याचे 10% वाढले. तर अथर्व, तू तुझ्या फ्रेंड्सला काय सजेस्ट करशील किंवा काय सल्ला देशील की जेणेकरून ते सुद्धा अशीच अचिव्हमेंट अचीव्ह करत राहतील? टाइम टू टाइम डेली अभ्यास करणं इम्पॉर्टंट असतं. होमवर्क जो दिला आहे तो वेळ जाऊन पूर्ण करून परत दाखवणं, जेणेकरून टीचर्स तुम्हाला सांगू शकते की बरोबर आहे की नाही, जेणे की तुम्हाला समजेल की तुमची पद्धत बरोबर आहे का अभ्यासाची, ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सर, तुम्हाला विचारते मी की तुम्ही पॅरेंट्सला काय सल्ला द्याल की म्हणजे आपल्या क्लासबद्दल, की आपला क्लास कसा आहे किंवा तुम्ही काय प्रेफरन्स कराल? नक्कीच हा क्लास खूपच छान आहे आणि इथे प्रत्येक मुलांवर पर्सनली लक्ष दिलं जातं, त्यांच्या प्रगतीकडे आणि त्यांच्या अपयशाकडे पण
लक्ष देऊन असतात टीचर मंडळी, आणि ते जर काही चुकत असेल तर त्यांचं इम्प्रुव्हमेंट करून घेतात. जे बरोबर असेल तर त्याला शाबासकी देतात. त्यामुळे त्याचा भरपूर फायदा होतो. तर अथर्व, जसं की आपण आपल्या क्लासमध्ये एक छोटासा फंक्शन ठेवतो, अॅन्युअल डे अँड फेअरवेल. ओके, तर तुझ्या काय आठवणी आहेत फेअरवेलच्या हे सांग, ऐकायला नक्कीच आवडेल. रेल्वेमध्ये मला आय थिंक अवॉर्ड भेटलेला आहे, छुपा रुस्तम अवॉर्ड. तो मला आठवतो. चुका नुसतं. हा, मला अवॉर्ड भेटलेला, कारण मी असं दाखवत नाही की मी अभ्यास करतोय, पण मी अभ्यास करतोय असं तुम्हाला म्हणूनच वाटतं. तर म्हणूनच तर 90+ झालंय. ते एक मेमोरेबल होतं. अच्छा सर किंवा मॅडम, आपल्याला कसं वाटलं की आपण जे क्लासमध्ये छोटे छोटे सेलिब्रेशन्स ठेवत असतो, किंवा आपली पिकनिक असेल, आपलं फेअरवेल असेल, तर ह्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? या मुलांनी थोडंफार एन्जॉयमेंट पण करायला पाहिजे, आणि मेन स्टाफ बरोबर सगळ्यांशी कोऑर्डिनेट असल्यामुळे मुलं पण हसत खेळत अभ्यास करतात, त्यांना इंटरेस्ट येतो. स्टाफ चांगला असल्यामुळे, म्हणजे या क्लासेसचा स्टाफ चांगला असल्यामुळे त्याला पण जास्त इंटरेस्ट आला अभ्यास करण्यामध्ये, आणि बाकी अदर ऍक्टिव्हिटी पण त्यांनी तेवढी एन्जॉय केली. नक्कीच. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला आम्हाला आणि आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू. जसं की आज आपण अथर्वला भेटलो, त्याची अचीवमेंट, त्याची जर्नी जशी जाणून घेतली आहे, तशाच प्रकारे आपण अनेक मुलांना भेटणार आहोत आणि त्यांची सुद्धा आपण जर्नी जाणून घेणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.